आज आपण ॲक्रोनिक्सच्या माध्यमातून कोणत्याही हार्ड डिस्कचा इमेज कसं काय घेऊ शकतो ते शिकूया आपण। सर्वात आधी जो हार्ड डिस्कचा बॅकअप लागेल तो हार्ड डिस्कला आपण एक्सटर्नली लावून ॲक्रोनिक्स ओपन करूया। ॲक्रोनिक्स ओपन झालंय। सर्वात आधी तुम्हाला दोन मी हार्ड डिस्क दाखवून कम्प्युटर मॅनेजमेंटमध्ये जाऊन इथे दोन हार्ड डिस्क आहेत, एक आहे इंटरनली आणि एक एक्सटर्नली लावलेला, म्हणजे ज्यात बॅकअप आहे तो। हा CDE या ओरिजिनल वाला आहे, हा एक्सटर्नल वाला लावलेला आहे। तर सर्वप्रथम आपण ड्राइव्ह शोधून घेतले, आता ॲक्रोनिक्स मध्ये आले। फर्स्टली डिस्क आणि पार्टिशन बॅकअप मध्ये जायचं। इथे सगळे ड्राइव्ह शो होतात, पण आपल्याला डिस्क मध्ये पाहायचं असेल तर स्विच टू डिस्क मोड करायचं, मग दोनच डिस्क दाखवेल, आपलं हे ओरिजिनल वाला आणि हे एक्सटर्नल वाला ज्याचा बॅकअप आपल्याला घ्यायचा आहे तो। तर जो बॅकअप घ्यायचा आहे त्याच्यावर टिक करायचा, टिक करून आणि आपल्याला कोणत्या लोकेशनला तो बॅकअप ठेवायचा आपल्या इंटरनली हार्ड डिस्कमध्ये, त्यासाठी ब्राउज करायचा। ब्राउज केल्यानंतर आपले जे इंटरनलचे जे डिस्क आहेत CDEF 4 पैकी कशात तरी स्पेस असेल तो पाहून घेऊन त्याच्यात तो लावून घ्यायचा। माझ्या F ड्राईव्हमध्ये स्पेस आहे, मी इथे ऑलरेडी एक फोल्डर बनवून ठेवला आहे, PD थर्मल बॅकअप कॉपी। मी हा सिलेक्ट केला आणि याला ओके केला। ओके केल्यानंतर इथे 1 सेकंड F मधला ओके, इथे इन्क्रीमेंट मधून ऑप्शन असते इन्क्रीमेंटल। ह्याच्यात तुम्हाला फुल ड्राईव्ह घ्यायचा आहे का, एक ड्राईव्ह घ्यायचा आहे का, पूर्ण हार्ड डिस्क घ्यायचा आहे का, ह्याच्यात असते। जर फुल घेतला तर फुल हार्ड डिस्कचा तुमचा बॅकअप होईल, अदरवाईज जे ड्राईव्ह पाहिजे त्याच्यातलं तो ड्राईव्ह घेऊ शकता तुम्ही। मी इथे फुल घेतलाय आणि याला ओके केलंय आणि इथे बॅकअप नाववर क्लिक केलं। सो माझा बॅकअप आता स्टार्ट झाला। याला जेवढा जास्त आपला डेटा असेल तेवढा जास्त वेळ लागेल, त्यासाठी मी हा व्हिडिओ पॉज करतोय। बघा बॅकअप संपत आलाय। आता हा कंप्लीट झाल्यावर आपण चेक करू त्या फोल्डरमध्ये बॅकअप झालाय की नाही झालाय। डेटा जेवढा जास्त राहील तेवढा वेळ घेईन। आता आपल्याला 15 मिनिटात झालं आहे बॅकअप इथे कंप्लीट झालंय। ज्या F ड्राईव्ह मध्ये आपण बॅकअप सेव्ह केले आपण चेक करू त्याच्यात सक्सेस झालाय की नाही। त्या F ड्राईव्ह मध्ये आपण बाहेर सेव्ह केलेले आहे। आताचा टाइम बघा, हा 2:07, हा आपला बॅकअप कंप्लीट झालाय। नेक्स्ट व्हिडिओमध्ये हाच बॅकअप आपण कसं रिकवर करायचं ते शिकूया आपण।